हं? जरा लाईट लाव रे. किती लावू की? दिसतं ना तुम्हाला फळ्यावरचं? लाईटमुळे क्लिअर येतं. मागची हवं तर बंद कर किंवा पुढची बंद कर. दोन्ही बंद केलंस. कुठली तरी एक, तुम्हाला कुठली बघा. फार अंधार होते. कुठेपर्यंत आलं होतं? कुठेपर्यंत आलं होतं? क्वेश्चन नंबर 46. 44 केलं ना तर 45 करा. Find out the equation of the standing wave for the following standing wave pattern. So the shape is at time equal to 0. Time equal to 0 ला त्यांनी शेप दिलाय. This value is given as a. This x is equal to 0. Hmm. The photograph at time equal to 0 has been given. What will be the equation of standing wave? Hmm. काय आलं आन्सर? कसं आलं? कसं करणार सॉल्व? काय? नोड पासून ओरिजिनेट होते. हे स्टेटमेंटला काय मिनिंग आहे का? नोड पासून ओरिजिनेट होते. काय ओरिजिनेट होते? आणि कुणी असं बोललं होतं आजपर्यंत की नोड पासून काहीतरी ओरिजिनेट व्हायला लागले? हे काय स्टेटमेंट आहे? काय होतंय मीन पासून?
मीन पासून स्टार्ट होते. काय स्टार्ट होते? काही बोलायचं. आपल्याला एक मिनिंगफुल स्टेटमेंट करता येणं ही बेसिक रिक्वायरमेंट आहे. बघा, एक स्टेटमेंट तुम्हाला करता येत नाहीये. नोड पासून ओरिजिनेट होतोय, एक स्टेटमेंट असं आहे. नोड पासून स्टार्ट होते, मीन पासून स्टार्ट होते. काय स्टार्ट होते? हम्म, सांगा. अरे इक्वेशन सांगा. कसं जस्टिफाय करणार तुम्ही तुमचा आन्सर? कसा विचार करणार? एक्स इक्वल्स टू 0 आणि एक्स इक्वल्स टू एल ला पॉईंट फिक्स आहेत, त्यामुळे तिथे नोड मिळेल. इक्वल टू झिरोला आणि एक्स इक्वल्स टू एल ला आणि एक्स इक्वल टू एल ला. बर, दोन्ही पॉईंट फिक्स आहेत, त्यामुळे तिथे नोड मिळेल. एक्स इक्वल टू एलचा काय संबंध आहे? एक्स इक्वल टू झिरोला नोड आहे, म्हणजे इक्वेशन कॉस के एक्स पाहिजे की साइन के एक्स पाहिजे? साइन के एक्स पाहिजे. बर, एम्प्लिट्यूड किती आहे तुमचा? 2a नाही आहे, तो किती आहे? ए. म्हणजे हा झाला तुमचा आर. आर झाला ए साइन के. जनरली तो 2a कॉस के एक्स वगैरे लिहिला होता आपण. 2a कॉस के एक्स न लिहिता एक्स इक्वल टू झिरोला नोड असल्यामुळं आपण इक्वेशन 2a कॉस के एक्स किंवा 2a साइन के एक्स करणार. पण 2a पण करणार नाही, कारण एम्प्लिट्यूड ॲट अँटी नोड जो दिलाय तो ए दिलाय, त्यामुळे ए लिहिणार. पुढं आता ऑसिलेशन जे स्टार्ट झालेत ते कुठनं स्टार्ट झालेत? कुठलाही पार्टिकल बघा, तो त्याच्या त्याच्या कुठे आहे? एक्स्ट्रीम पोझिशन्स ना आहे. प्रत्येक पार्टिकल त्याच्या त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशन्स ना आहे. टाइम इक्वल टू झिरोच्या फोटोग्राफ मध्ये प्रत्येक पार्टिकल आपल्या एक्स्ट्रीम पोझिशनला आहे. म्हणून साइन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा मधला आर पाय बाय टू, जे इक्वेशन तुम्ही डायरेक्टली काय लिहू शकताय? कॉस ओमेगा टी लिहू शकताय. एक्स इक्वल टू झिरोला नोड आहे आणि ऑसिलेशन जे स्टार्ट व्हायला लागलेत, ऑसिलेशन आर स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम, म्हणून इथं आपण कॉस ओमेगा टी फंक्शन वापरणार. इनिशियल फेज पाय बाय टू साठी ओमेगा टी प्लस अल्फा, अल्फा मधला ओमेगा टी प्लस अल्फा मधला अल्फा जो आहे तो पाय बाय टू आहे, म्हणून कॉस फंक्शन. ऑसिलेशन्स मीन ला चालू होत असतील तर साइन ओमेगा टी, एक्स्ट्रीम ला चालू होत असतील तर कॉस ओमेगा टी. एक्स इक्वल टू झिरोला अँटीनोड असेल तर एक्स, अँटीनोड कॉस के एक्स वापरला असतं, नोडच्या वेळी साइन के एक्स वापरला असतं. यात नोड काय स्टेटमेंट आपण करतोय? हा, 46. Figure shows the standing wave pattern in a string at time equal to 0. So again, photograph at time equal to 0 has been given. Find the equation of the standing wave where the amplitude at the antinode is 2a. Again, photograph at time equal to 0 has been given. At that particular instances, these particles are going down, these particles are going up.
and antinode amplitude is 2a. This is the instantaneous photograph. String looks like this. What is the answer? x इक्वल टू 0 ला काय? नोड आहे, म्हणजे साइन के एक्स फंक्शन यूज करावं लागेल. आणि ऑसिलेशन्स कुठनं स्टार्ट व्हायला लागले? टाइम इक्वल टू 0चा फोटोग्राफ बघा. ऑसिलेशन्स आर स्टार्टिंग, कुठनं स्टार्ट होत आहेत? एक्स्ट्रीम पण नाहीये, मीन पण नाहीये, काहीतरी वेगळीच पोझिशन आहे. कुठल्या पोझिशनला ऑसिलेशन्स स्टार्ट झालेत? किंवा ज्या पोझिशनला स्टार्ट झालेत त्या पोझिशनचा अल्फा आपल्याला कळला पाहिजे. किती आहे त्याचा अल्फा? ऑसिलेशनची इनिशियल स्टेट चेक करा कुठल्याही पार्टिकलची. काय आहे त्याचा अल्फा? फाइव बाय सिक्स. अल्फा किती? 5/6. 5/6. 30 डिग्री. 30 डिग्री इज अ रॉंग आन्सर. काय विचार करतोय आपण? बेसिक्स माहित पाहिजेत की. काय अल्फा? 150 दिसत नाही तुम्हाला? कुणीतरी सांगितल्यावर कळणार. कसं करणार आहे तुम्ही परीक्षेमध्ये सॉल्व क्वेश्चन्स? प्रत्येक जण आतला हा तुमचा आर झाला, किंवा आरची ही मॅक्सिमम व्हॅल्यू आहे तुमची. प्रत्येक जण आपल्या आपल्या मिडवाल्या पॉईंटला आहे आणि खाली चाललाय, म्हणजे टुवर्ड्स मीन चाललाय. टुवर्ड्स मीन चाललाय म्हणजे 180 कडे चाललाय. टुवर्ड्स मीन चाललाय म्हणजे 180 कडे चाललाय. म्हणजे 0, 30, 90 आणि 150. आता तो 150 ला आहे. इतकं सिंपल आहे. काय त्यात? सो इक्वेशन ऑफ ऑसिलेशन काय होणार आहे? 2a साइन के एक्स इंटू साइन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा. अल्फा तुमचा 150. 150 इज 5 टाइम्स 30. कुठलं 5/6? एक्स्ट्रीम कडे चालला असता तर 30 ला म्हटलं असतं. मीन कडे चाललाय म्हणजे 150 ला असणार ना. नेक्स्ट, सॉल्व दिस. A string of length is equal to 120 centimeter sustains standing wave with the points of the string at which the displacement amplitude is equal to 3.5 millimeter being separated by 15 centimeter. Displacement amplitude R.
प्रत्येक ठिकाणचा सेम नाहीये. ज्या ठिकाणी अँप्लिट्यूड 3.5 सेंटीमीटर आहे, अशा दोन पॉइंट्स मधलं सेपरेशन पहिली लोकेशन एक्स आहे आणि तोच अँप्लिट्यूड असणारी अजून एक लोकेशन आहे. The points of the string at which the displacement amplitude is equal to 3.5 millimeter being separated by the distance, त्यांच्यामध्ये सेपरेशन किती आहे? ज्या दोन ठिकाणी डिस्प्लेसमेंटचा अँप्लिट्यूड 3.5 मिलीमीटर आहे त्यांच्यामधलं सेपरेशन दिलंय 15 सेंटीमीटर. द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट अँप्लिट्यूड म्हणजे आर मॅक्स. डिस्प्लेसमेंट अँप्लिट्यूड इज आर. तो 2a cos kx किंवा sin kx असतो. पोझिशनचं फंक्शन असतं. काही ठिकाणी आर 0 असेल, काही ठिकाणी मॅक्सिमम. मग आर मॅक्स विचारलाय. कळलं का? तुम्ही काय करू शकताय, आर प्लॉट करू शकताय. आर काय असतोय, 2a cos kx किंवा 2a sin kx, म्हणजे साइन फंक्शन किंवा कॉस फंक्शन कुठलंही प्लॉट करा, कुठलंही प्लॉट करा. झालं तुमचा आर ऍज अ फंक्शन ऑफ एक्स. ते डिपेंड होईल एक्स इक्वल टू 0 ला नोड आहे की अँटी नोड आहे, काय मॅटर करत नाही, सोडून द्या. हा तुम्ही प्लॉट केला आर ऑफ पोझिशन, अँप्लिट्यूड ऍज अ फंक्शन ऑफ पोझिशन. कुठले तरी दोन पॉईंट सांगितले जिथला अँप्लिट्यूड किती आहे, 3.5 सेंटीमीटर, 3.5 मिलीमीटर आहे आय थिंक, 3.5 मिलीमीटर. डिस्प्लेसमेंट अँप्लिट्यूड इज x.95 म्हणतात. डिस्प्लेसमेंट अँप्लिट्यूड इज x.95 आणि x विचारलाय. मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट अँप्लिट्यूड म्हणजे 2a ची व्हॅल्यू, आर मॅक्स ची व्हॅल्यू किती ले, x.95 मिलीमीटर. मग x ची व्हॅल्यू सांग. न्यूमरिकल टाइप ऑफ क्वेश्चन आहे. सो हा एक पॉईंट म्हणूया आणि हा एक पॉईंट म्हणूया. या दोघांचे बघा आरच्या व्हॅल्यूज काय आहेत, सेम. काय अँप्लिट्यूडचा इन्व्हॉल्व दोन्ही साईडनं काढणार असलं दोन्ही साईडनं काढा, काय फरक पडत नाही. पण याच्या ऑसिलेशनचा अँप्लिट्यूड दोन्ही साईडनं पाहिजे असेल तर असं काढा. हे दोन पॉईंट घेऊयात आपण. दोघांचे ऑसिलेशनचे जे काय अँप्लिट्यूड्स आहेत ते बघा सेमच आहेत. हा तुमचा अँटी नोड झाला, हा तुमचा नोड झाला. नोडच्या इकडे दोन पॉईंट्स घेऊयात, अँटी नोडच्या पुढे आणि मागं, असं आपण विचार करूयात. हे सेपरेशन तुम्हाला कळेल किती आहे. हे सेपरेशन किती आहे, 15 सेंटीमीटरचं सेपरेशन आहे. आणि हा अँप्लिट्यूड आणि हा अँप्लिट्यूड त्यांनी दिलेला आहे. किती आहे हा, 3.5 मिलीमीटर. आलं का लक्षात? कळलं का? सो आपण असा विचार करूया, अँटी नोडचा जर विचार केला, एक्स इक्वल टू 0 ला काय म्हणूया आपण, एक्स इक्वल टू 0 ला काय म्हणूया, अँटी नोड आहे म्हणूया. मग इक्वेशन ऑफ अँप्लिट्यूड काय झालं, इक्वेशन ऑफ अँप्लिट्यूड झालं आर इज इक्वल टू 2a कॉस के एक्स घेणार की साइन के एक्स घेणार. इक्वल टू 0 ला अँटी नोड आहे म्हटलं ना, म्हणजे काय घेणार, समजा कॉस के एक्स घेतलं, एक्स इक्वल टू 0 ला कॉस के एक्स घेतलं, तर एक्स इक्वल टू 0 पासून ही जी लोकेशन झाली ही काय झाली, 7.5 सेंटीमीटर झाली. बरोबर का, 7.5 सेंटीमीटर झाली. आणि तिथला अँप्लिट्यूड आर किती दिलाय तुम्हाला, 3.5 मिलीमीटर दिलाय. बरोबर. आता हा के आपल्याला माहित पाहिजे. हा जर के कळाला तर या 2a ची व्हॅल्यू म्हणजे कशाची व्हॅल्यू मिळेल, मॅक्सिमम अँप्लिट्यूडची व्हॅल्यू मिळेल. के काय दिला नाहीये, कारण के साठी लागणार 2 पाय बाय लॅमडा. लॅमडा साठी लागणार एवढ्या लेंथ मध्ये किती लूप आहेत ते काय दिलेलं नाहीये, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन नाहीये. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन नसेल तर अशा केसमध्ये काही ऍझम्पशन्स केले तरी चालतात. ते ऍझम्पशन्स असे असतील, तुम्ही नोडच्या आजूबाजूला तुम्ही अँटी नोडच्या आजूबाजूला बघण्यापेक्षा तुम्ही नोडच्या आजूबाजूला बघा.
कारण इथं पण एक 3.5 वाला पॉईंट आहे, इथं पण एक 3.5 वाला पॉईंट आहे का? म्हणजे या दोन्ही पॉईंट्स मधलं डिस्टन्स पण किती असावं मग? 15 सेंटीमीटरच असावं, असा विचार करायचा त्या केसमध्ये. काय बोलतोय कळतंय का? म्हणजे कुठलेही दोन पॉईंट्स घ्या, हे दोन घ्या नाही तर हे दोन घ्या, 3.5 मिलीमीटर अँप्लिट्यूड वाले पॉईंट 15 सेंटीमीटर अपार्ट अपार्ट आहेत. मग ते नोडच्या पण लेफ्ट राईटला असू शकतात किंवा अँटी नोडच्या पण लेफ्ट राईटला असू शकतात. आलं का लक्षात? मग नोड इथं जर आपण x=0 ऍझ्युम केला, तर x=0 ला जर आपण नोड ऍझ्युम केला, तर त्या केसमध्ये आणखीन एक आपल्याला लिहिता येते. काय लिहिता येते? 2a साइन kx लिहिता येते. आणि त्यावेळी एक्स परत आपल्याला काय टाकता येतोय? इथनं विचार केला x=0, या पॉईंटचा जर विचार केला तर एक्स परत किती टाकता येतोय? 7.5 टाकता येतोय. आणि तिथला आर आपल्याला परत किती मिळतोय? 3.5 मिलीमीटरच मिळतोय. ह्या दोन्हीही कंडिशन सॅटिस्फाय होत असतील असा विचार करायचा. के काढणे इम्पॉसिबल आहे. आणि मग लेफ्ट हँड साईड इक्वल असेल तर राईट हँड साईड इक्वल पाहिजे. 2a ला 2a इक्वल झालं, याचा अर्थ काय झाला? साइन के एक्स ला कॉस के एक्स इक्वेट झाला. आणि हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा के एक्स ची व्हॅल्यू 45 डिग्री आहे किंवा π/4 आहे. मग के एक्सच मिळाला. मग के एक्सच मिळाला तर विषय संपला. कुठलीही व्हॅल्यू टाका. हा, आर इज इक्वल टू 2a कॉस के एक्स म्हणा किंवा साइन के एक्स म्हणा. आन्सर किती येणार आहे? π/4. म्हणजे किती आलं? तो आर आर किती आहे तुमचा? 3.5 मिलीमीटर. 2a कॉस के एक्स किती आहे? 1/√2. सो 2a ची व्हॅल्यू जी मिळाली, किती मिळाली? √2 टाइम्स 3.5. किती येते बघा? √2 इज 0.4 करा किंवा 1.41 केलं तरी चालेल. 1.4 केलं तर 0.4 × 3.5 किती येते? 4.9. मग 1.41 केलं की 4.95 वगैरे काहीतरी येईल. त्याला कम्पेअर कशाबरोबर करणार मग? x.95 बरोबर. आणि त्यातनं तुला फायनली एक्स मिळणार. किती मिळणार? x4 मिळणार. कळलं का बघा? ऑनलाईन लोकांना लक्षात आलं का? नोडच्या लेफ्ट राईट वाले पॉईंट्स आहेत की अँटी नोडच्या लेफ्ट राईट वाले आहेत सांगितलं नाहीये. म्हणजे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत असतील. आणि हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा के ची व्हॅल्यू π/4 आहे. नाहीतर मग आम्हाला वेवलेंथ द्या, नेक्स्ट स्टेपला उत्तर देतो आम्ही. सो थोडे अशा टाईपचे क्वेश्चन्स पण आम्हाला मेन्सला करावे लागतील, ज्यात डेटा जो असतो तो थोडासा मिसिंग असतो. लक्षात ठेवा. मग काही ॲझम्पशन्स नीट करता आले पाहिजेत. आता हे मला माहित आहे, अशा टाईपचे क्वेश्चन्स आधी बघितलेले आहेत मी. तुम्हालाही आता दाखवलाय. अशा टाईपचा क्वेश्चन तुम्हाला परत कधी करायची वेळ आली तर करता आला पाहिजे. कर ना पुढचं न बघता. करूनच काढलं पाहिजे सगळं. A sonometer wire under tension T is in unison. Is in unison means is in resonance. Is in resonance means its frequency is same as that of the external source. Here external source is tuning fork. The sonometer wire under the tension T is in unison with a tuning fork of frequency 250 Hz. Frequency of tuning fork is 250 and frequency of vibrating wire is also 250. If now the sonometer wire is replaced by another hollow wire of the same diameter, then the number of
shall increase, decrease, remain the same. झालं का? व्हॉट इज द आन्सर? इज अ सोनोमीटर वायर. टेंशन T. It is vibrating with the frequency of tuning fork. Capital N frequency of tuning fork. Small n frequency of the wire. There will be some number of loops. जे काय असतील ते. फ्रिक्वेन्सी ऑफ वायरचा फॉर्म्युला काय होता? If it is first mode, if wire is vibrating like this, it will be V by 12. If the same wire is vibrating with the two loops, then it was कुठले कुठले फ्रिक्वेन्सीज प्रेझेंट असतात? एन नॉट, 2n0, 3n0 and so on. This 2 is also the number of loops. So number of loops times n0 म्हणू शकता. नंबर ऑफ लूप्स ला काय म्हणा? Q टाइम्स n0. कुठला मोड आहे ते माहित नाही आहे तुम्हाला. What is n0? Q is number of loops. N0 is fundamental frequency. Fundamental frequency is V by 12 for wire fixed at both ends. पुढं V ला काय रिप्लेस करणार? अंडर रूट T by mu is equal to frequency of the tuning fork. काय चेंज केले सेकंड केस मध्ये? फर्स्ट वायर इज रिप्लेस्ड बाय हॉलो वायर. So this solid wire has been replaced by hollow wire. काय होईल मग आता? नंबर ऑफ लूप्सचं काय होईल? लेंथ चेंज केली आहे का? नाही. टेन्शन चेंज केलंय का? नाही. ट्युनिंग फोर्क चेंज केलाय का? नाही. सेम लेंथ मध्ये सॉलिड वायर आहे आणि सेम लेंथची हॉलो वायर आहे. कुणाचा मास जास्त असेल? सॉलिडचा जास्त असेल. सो त्याचं मास पर युनिट लेंथ पण काय येणार? जास्त येणार. हॉलो वायर आली म्हणजे मास पर युनिट लेंथ काय झाला? डिक्रीज झाला. मास पर युनिट लेंथ डिक्रीज झाला. क्यू काय व्हायला पाहिजे? कमी व्हायला पाहिजे की वाढला पाहिजे? हा, क्यू कमी झाला तर काय व्हायला पाहिजे? सॉरी, म्यू मास पर युनिट लेंथ कमी झालं तर नंबर ऑफ लूप्स काय व्हायला पाहिजे? हा, वाढले पाहिजेत. येस नो? किती कन्फ्युजन आहे बघा. बेसिक रेशो वाला क्वेश्चन आहे. एवढं सगळं सॉल्व्ह करून दाखवलं तर तुम्हाला फायनल स्टेप सांगता येत नाहीये वाढलं पाहिजे की कमी व्हायला पाहिजे. अरे रिलेशन डायरेक्ट आलं का इनव्हर्स आलं? रिलेशन डायरेक्ट आलं ना. म्यू कमी झाला तर क्यू कमीच व्हायला पाहिजे की. कुठलं रिलेशन आहे? डायरेक्ट आहे की इनव्हर्स आहे? डायरेक्ट रिलेशन आहे. राईट साइड फिक्स आहे. हा क्यू बाय रूट म्यू चा रेशो पण फिक्स व्हायला पाहिजे. प्रपोर्शिटी काय आली यात? राईट साइड फिक्स आहे तर लेफ्ट साइड फिक्सच पाहिजे ना. राईट साइडला ट्युनिंग फोर्क आहे. क्यू बाय रूट म्यू. असं डायरेक्टली इनव्हर्स रिलेशन असतं का? इनव्हर्स रिलेशन लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड मध्ये असतं. हा मी पलीकडे पाठवून बघा. इनव्हर्स नाही आहे ते, डायरेक्ट रिलेशन आहे. सगळे विचार व्यवस्थित जमले पाहिजेत. 49.
When a stretched string of length equal to L is vibrating in a particular mode, okay, the very first mode is known as fundamental mode, and all other modes are known as harmonic. All other modes are known as overtones, and sometimes overtones are integral multiples. And yes, in this case, we know all the integral multiples are available because it is a string fixed at both ends. So all integral multiples, even as well as odd, all of them will be available. The distance between the two successive nodes on the string is L. Distance between nodes has been given. Means what has been given? Lambda by 2 has been given to be equal to L. So कुठला तरी मोड असेल असे ना. The sound produced in this mode of vibration constitutes the nth overtone. आता हा जो काय साऊंड आहे तो काय आहे nth overtone. So frequency of nth overtone they are talking about. The sound produced in this mode of vibration constitutes nth overtone over the fundamental frequency. पहिल्या फ्रिक्वेन्सीला व्हेरी फर्स्ट मोड जो आहे त्याला आपण फंडामेंटल म्हणतो. फर्स्ट हायर मोड दॅन द फंडामेंटल इज फर्स्ट ओव्हरटोन. सेकंड हायर मोड दॅन द फंडामेंटल, सेकंड हायर फ्रिक्वेन्सी ओव्हर द फंडामेंटल. फर्स्ट हायर फ्रिक्वेन्सी ओव्हर द फंडामेंटल फर्स्ट ओव्हरटोन. सेकंड हायर फ्रिक्वेन्सी ओव्हर द फंडामेंटल इज सेकंड ओव्हरटोन. थर्ड हायर फ्रिक्वेन्सी असं केलं ते इज द थर्ड ओव्हरटोन. nth हायर फ्रिक्वेन्सी ओव्हर द फंडामेंटल इज nth ओव्हरटोन. आता हा जो आहे वायरवरती जे काय व्हायब्रेशन चालू आहेत हे जर nth ओव्हरटोनचे असतील, nth ओव्हरटोनचे व्हायब्रेशन्स असतील तर त्या n मध्ये स्मॉल एल मध्ये आणि कॅपिटल एल मध्ये काय रिलेशन असेल? रिलेशन बिटवीन लेंथ लावायचा आहे nth ओव्हरटोन जर असेल तर. आता nth 2 मिनिटासाठी म्हणू नका. फंडामेंटल मोड जर असेल तर आपल्याला ही सिच्युएशन मिळणार आहे. नेक्स्ट हायर मोड दॅन द फंडामेंटल काय मिळणार आहे? फर्स्ट ओव्हरटोन मिळणार आहे. हा आपला फर्स्ट ओव्हरटोन असणार. या केसमध्ये फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ओव्हरटोन सांगता येईल आपल्याला. काय सांगता येईल? 2 टाइम्स फंडामेंटल असं सांगता येईल. आता फ्रिक्वेन्सीचे रिलेशन्स लावून काय उपयोग नाहीत. आपल्याला हे दिलेलं आहे. आता आपण काय लावले पाहिजेत? वेव्हलेंथचे रिलेशन्स लावले पाहिजेत. वेव्हलेंथ ऑफ फंडामेंटल मोड, वेव्हलेंथ करस्पॉन्डिंग टू फंडामेंटल मोड इज इक्वल टू एल असणार आहे. वेव्हलेंथ करस्पॉन्डिंग टू फर्स्ट ओव्हरटोन जी असणार आहे ती असणार आहे, नाही हे चुकलंय आपलं. पहिल्या केसमध्ये एल ची व्हॅल्यू कशी रिप्लेस करणार? लॅम्बडा नॉट बाय 2 रिप्लेस करणार. त्याच्यावरनं लॅम्बडा नॉट मिळणार. किती मिळणार आहे? 2L. सेकंड केसमध्ये एल ची व्हॅल्यू कशी रिप्लेस करणार? सेम लेंथ एल कशी रिप्लेस करणार? सेम लेंथ एल रिप्लेस करणार 2 टाइम्स लॅम्बडा बाय 2. हिअर लॅम्बडा इज वेव्हलेंथ ऑफ सेकंड ओव्हरटोन, लॅम्बडा 2/2. थर्ड केसमध्ये सेम लेंथ जी असणार आहे वायर तीच आहे. सेम लेंथ कशी रिप्लेस होणार आहे? 3 टाइम्स फंडामेंटल होणार आहे. पण फ्रिक्वेन्सी नको आहे आपल्याला, वेव्हलेंथ किंवा लेंथ पाहिजे. काय म्हणणार? 3 टाइम्स लॅम्बडा बाय 2. आता हा काय आहे? फर्स्ट ओव्हरटोन आहे. ओके, म्हणजे इथे लॅम्बडा 2 म्हणून चालणार नाही. नंबरिंग जे असतं ते कसं असतं? 0th ओव्हरटोन, फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन असं असतं. सो फर्स्ट ओव्हरटोन साठी वेव्हलेंथ किती आली? एल. सेकंड ओव्हरटोन साठी किती आली? 2L/3 आली. असं होणार आहे ते. कळलं का बघा? मग असं जर आपण पुढं 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 लिहित गेलो, पहिल्यासाठी 2L आली वेव्हलेंथ, दुसऱ्यासाठी काय आली? एल आली, म्हणजे 2L/2 आली. सेकंड साठी किती आली? 2L/3 आली. थर्ड साठी किती होणार? 2L/4, 2L/5, 2L/6 असं होणार आहे. नसेल कळत, पहिला एल इज इक्वल टू काय आला?
पहिला एल इज इक्वल टू काय आला, लॅमडा नॉट बाय टू आला. नेक्स्ट केस मध्ये काय आला, 2 λ/2, 3 λ/2, 4 λ/2, and so on. So in the first overtone it is 2 times λ/2. For the second overtone it is 3 times λ/2. मग for nth overtone जी लेंथ असणार ती काय असणार. फर्स्ट ओव्हरटोन साठी लेंथ आली होती 2 टाइम्स λ/2. सेकंड ओव्हरटोन साठी किती आली, 3 टाइम्स λ/2. मग nth ओव्हरटोन साठी किती येणार आहे, प्लस टाइम्स λ/2. पण λ/2 ची रिप्लेसमेंट त्यांनी दिली आहे. λ/2 ची रिप्लेसमेंट किती दिली आहे, स्मॉल एल. दॅट्स इट. सो रिलेशन बिटवीन लेंथ पाहिजे आहे, त्यामुळे वेवलेंथ डिराईव्ह करा प्रत्येक मोडची. कळलं का बघा आता. आहे सिंपल, फक्त मल्टिपल टाइम्स तुम्ही करावं लागेल. एवढं केलं किती येतंय. सेम वायर आहे, nth ओव्हरटोन मध्ये व्हायब्रेट होतीये. तर वायरची लेंथ, डिस्टन्स डिस्टन्स बिटवीन नोड्स आणि nth ओव्हरटोन यांच्यामध्ये रिलेशन काय असेल. यू कॅन सॉल्व दिस बाय अल्टरनेट मेथड ऑल्सो. व्हॉट यू कॅन डू इज दिस. फ्रिक्वेन्सी ऑफ पीथ ओव्हरटोन काय असते, p+1 टाइम्स फंडामेंटल. बरोबर. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू स्पीड बाय वेवलेंथ. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू स्पीड बाय वेवलेंथ. असं करता येईल. आणि इथं काय लिहिता येईल, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू स्पीड बाय वेवलेंथ. हा तुमचा ही तुमची फंडामेंटल वेव्हची फ्रिक्वेन्सी, ही तुमची पीथ ओव्हरटोनच्या वेव्हची फ्रिक्वेन्सी नाही, वेवलेंथ. सो हे व्ही आणि हे व्ही काय होतात, कॅन्सल. असंही चालेल. वेवलेंथ इन द पीथ ओव्हरटोन ती तुम्हाला काढायची. मग इथं वेवलेंथ इन दी फर्स्ट ओव्हरटोन काय असते, सॉरी वेवलेंथ इन दी झिरोथ ओव्हरटोन काय असते, 2L. फर्स्टच्या केसमध्ये काय होते ती 2L/2. सेकंडच्या केसमध्ये 2L/3. मग पीचच्या केसमध्ये काय होईल, वेवलेंथ इन पीथ ओव्हरटोन काय होईल, वेवलेंथ इन पीथ ओव्हरटोन. सेकंड ओव्हरटोनला 2L/3 झाली, सो पीथ ओव्हरटोनला काय होणार आहे, 2L/P+1. बघा कॉन्फिडन्सच नाही आहे सांगताना. आणि हा लॅमडा नॉट काय असणार आहे, 2L. 2L ला 2L कॅन्सल व्हायला लागले, p+1 ला p+1 कॅन्सल व्हायला लागले, म्हणजे 1 = 1 यायला लागले. म्हणजे लिहिलं काय चुकीचं नाहीये, फक्त आता काय करायचंय, थोडस रिअरेंजमेंट करायचे. आता काय रिअरेंजमेंट करता येईल इथं, इथं थोड्याशा रिअरेंजमेंट्स लागतील आपल्याला, जेणेकरून आन्सर आपल्याला लिहिता येईल. स्मॉल एल पण आणायचं आहे, म्हणजे λ/2 पण आणायचं आहे. पहिल्या ओव्हरटोन मध्ये किती λ/2 असतात, त्याच लेंथ मध्ये 1 λ/2 असतोय. तर 2 λ/2 असतात, इथं 3 λ/2 असतात. सो पीथ ओव्हरटोन मध्ये लेंथला काय लिहिता येईल, फर्स्ट ओव्हरटोन मध्ये 2 आहेत, सेकंड ओव्हरटोन मध्ये 3 आहेत. मग पीथ ओव्हरटोन मध्ये p+1 टाइम्स, बरोबर का, λ/2.
ही रिप्लेसमेंट तुम्हाला करता येईल एल ची. आणि हे जे आहे डिस्टन्स बिटवीन नोड्स, याला काय म्हटलेलं आहे? एल म्हटलेलं आहे. मग ऍक्च्युली हे करायची गरजच नाहीये. ही वेवलेंथ आणून काय उपयोगच नाहीये ना. वेवलेंथ ऑफ फंडामेंटल मोड इक्वेशन मध्ये आणून काय उपयोगच नाहीये. आपल्याला डायरेक्टलीच हे लिहिता येतं. आणि यालाच काय म्हणता येतं? एल म्हणता येतं. म्हणजे ही काय अल्टरनेट मेथड एक्झिस्ट होत नाही. फक्त एल लाच लिहायचं मग वेगवेगळ्या मेथडनं. इकडचा एल काय आहे? तेच केलंय आपण इथं. हीच मेथड आली परत. म्हणजे अल्टरनेट वेगळ्या फ्रिक्वेन्सीच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला काय अरेंजमेंट्स करता येत नाहीत. वेवलेंथ लँग्वेज मध्येच लिहावं लागेल, किंवा लेंथच्या लँग्वेज मध्ये. लेंथ इज λ/2, लेंथ इज 2 λ/2, लेंथ इज 3 λ/2. सो लेंथ विल बी n+1 टाइम्स λ/2. सो λ/2 इज डिस्टन्स बिटवीन नोड्स विच इज स्मॉल एल. असं काहीतरी करावं लागेल. कळलं का बघा? हम्म. कॅपिटल एन अपॉन इज इक्वल टू स्मॉल एन. कसं आहे लॉजिक? काय आहे ही ओव्हरऑल लेंथ? हा, n+1 लूप्स तयार होतील. पहिल्यांदा तेच तर काढलं पाहिजे ना की n+1 लूप्स तयार होतील. हे जे लिहिलायस हे नंतर लिहिणार, हे डायरेक्टली लिहिता येत नाही. पहिला काय लिहिणार? दिस लेंथ इज इक्वल टू हाऊ मेनी लूप्स इंटू एका लूपची लेंथ. ते हाऊ मेनी लूप्स तेच तर ठरवलं आपण की 0th ओव्हरटर्नच्या वेळी एक लूप, फर्स्ट ओव्हरटर्नच्या वेळी 2 लूप, मग सेकंड ओव्हरटर्नच्या वेळी 3 लूप, मग nth ओव्हरटर्नच्या वेळी n+1 लूप. तो n+1 टाकलाय आपण. असं आहे. आणि याला नंतर आपण लिहायला लागलोय. तुझे डायरेक्टली म्हणा लागलायस त्याच्या मागचंच लॉजिक तेच आपण केलेलं आहे, काही वेगळं केलेलं नाहीये. नेक्स्ट. जमतोय का बघा? A wire under tension vibrates with a frequency of 450 per second. So frequency of oscillation of particles on the wire, it is 450 hertz, so small n. What would be the fundamental frequency? Okay. If the wire were half as long, okay, this was fundamental frequency in the case 1 and not in the case 1. What will be the fundamental frequency and not in the case 2? Equal to question mark. If the wire were half as long, length of the wire is made half, or you can say n naught and n naught dash. Or you can say length in the second case is half the length in the first case, and twice as thick. Twice as thick means diameter or radius. Radius of cross section in the second case is twice the radius of cross section in the first case, and under 1/4 tension. Tension in the second case is 1/4 of tension in the first case. What will be the fundamental frequency? Assume that wire is fixed at both ends. This is a simple question, ratio based.
First option. So how will you solve it? Fundamental frequencies V upon 12. Because it is a wave on the string, V can be replaced as under root T by mu. 1 upon 12 as it is. Tension as it is. Mass per unit length is area into density. So remove the constants. Material has not been changed. So it's proportional to what? Root T upon RL. So tension has been made 1/4. So factor will be half. Radius has been doubled and length has been made half. So the factor is half. So factor is half means n naught in the second case will be half of n naught in the first case. So it is 225 hertz. Next, a straight string of length equal to 1 meter fixed at both ends. This is 1 meter. Having mass of 5 into 10 raised to minus 4 kg. Under a tension of 20 Newton. It is plucked at a point situated 25 centimeter from one end. It is plucked at 25 centimeter. So at the point of pluck, you will get antinode. So here you will get antinode. And this has to be node. So what has been given? Lambda by 4 has been given. Where you pluck, there you get antinode. So lambda by 4 is equal to 25. So the wavelength of the wave produced is 100 centimeter or 1 meter. The stretched string would vibrate with a frequency of n is equal to v by lambda. So 1 by lambda into v is under root t by mu. Wavelength is 1 meter. Tension is 20 Newton. Mass per unit length is 5 into 10 raised to minus 4 upon length is 1 meter. Mass per unit length is mass upon length, but length is 1 meter. So answer will be what? आन्सर किती आलं? 200 हर्ट्स आले का? कळलं?
Assume n as integer. Here n is integer. Sometimes for frequency also they use the letter n. Sometimes for integer also they use the letter n. स्ट्रिंग जिथं प्लग कराल तिथं अँटीनोड असतो, जिथं त्याचा फिक्स्ड एंड आहे तिथं त्याचा नोड असतो. सो सिच्युएशन अशी मिळणार. पुढचं जे व्हायचंय ते होईल, पण एवढं तरी शुअर आहे की λ/4 ची व्हॅल्यू 25 आहे. सो लॅमडाची व्हॅल्यू 1 आहे. p/λ करा, फ्रिक्वेन्सी मिळते. बाकी किती लूप होतील काय होतील ते काय बघायची गरज नाही. If we have a stretched string of length equal to small l, now not mentioned, so fixed at both ends. Okay, it is mentioned fixed at both ends. Can sustain a stationary wave of wavelengths given by. त्याच्या पॉसिबल वेव्हलेन्थ काय असते? पॉसिबल फ्रिक्वेन्सीज माहित आहेत काय काय आहेत? एन नॉट, 2n0. पॉसिबल फ्रिक्वेन्सीज दिल्यात माहित आहेत आपल्याला, 3n0 अँड सो ऑन. पॉसिबल वेव्हलेंथ पाहिजे. सो एन पॉसिबल एन कळाले. पॉसिबल वेव्हलेंथ काय असतील? एन इज इक्वल टू काय म्हणणार? v/λ. v/λ0 2 times v/λ0, 3 times v/λ0. आता λ0 वाली सिच्युएशन काय आहे तुम्हाला माहिती आहे? λ0 वाल्या सिच्युएशन मध्ये लेंथ ऑफ द स्ट्रिंग काय असेल? λ0/2 असेल फर्स्ट मोड मध्ये. म्हणजे λ0 ची रिप्लेसमेंट काय झाली? 2 टाइम्स एल झाली. 2 टाइम्स एल झाली. सो सगळे व्ही कॅन्सल करा. 1/λ चे पॉसिबल आन्सर्स काय मिळाले? 1/2l, 2/2l, 3/12. सगळे व्ही कॅन्सल झाले. सो लॅमडाचे पॉसिबल आन्सर्स काय मिळाले? 2l, 2l/3, सॉरी 2l/2, 2l/3 अँड सो ऑन असे मिळाले. म्हणजे लॅमडाचे पॉसिबल आन्सर्स काय झाले? 2l/n, where n is integer. असंच केलंय का बघा तुम्ही. पहिल्या मोडसाठी अशी सिच्युएशन असेल ना, एल ची व्हॅल्यू λ/2 किंवा λ0/2. सेकंड केसमध्ये 2λ/2, थर्ड केसमध्ये 3λ/2. पॉसिबल फ्रिक्वेन्सीज माहित आहेत. वेव्हलेन्स काय असतील? डायरेक्टली पण काढू शकताय. कसं काढणार? डायरेक्टली वेव्हलेन्थच काढा. मग पहिल्या मोडसाठी सिच्युएशन लिहा. स्मॉल एल ची व्हॅल्यू काय होणार? λ/2. सेकंड मोडसाठी काय होणार? सेकंड मोडसाठी स्मॉल एल काय होणार? 2 टाइम्स λ1/2 फर्स्ट ओव्हरटोन. सेकंड मोड म्हणजे फर्स्ट ओव्हरटोन. थर्ड साठी काय होणार? सेम लेंथ इज इक्वल टू 3 टाइम्स. 3 लूप तयार होतील ना. एका लूपची व्हॅल्यू आहे, एका लूपची लेंथ आहे λ/2. सो सो ही झाली, हा झाला फर्स्ट ओव्हरटोन, हा झाला सेकंड ओव्हरटोन. λ0 मिळाला 2l, λ1 किती मिळाला? l,
लॅमडा टू किती मिळाला? 12/3. आता एल ला कसं लिहायचं? 12/2 लिहायचं. इथे मिळाला 12, इथे मिळाला 12/2, इथे मिळाला 12/3. असं डायरेक्टली वेवलेंथच लिहिल्या तरी चालतील. असं नाही की फ्रिक्वेन्सी पहिला लिहून मग वेवलेंथ लिहिल्या पाहिजे. सो इन जनरल पॉसिबल वेवलेंथ ज्या मिळाल्या त्या काय मिळाल्या? 12/n मिळाल्या, वेअर n इज इंटिजर. असंही केलं तर चालेल. पॉसिबल फ्रिक्वेन्सीज किंवा पॉसिबल वेवलेंथ ज्या या स्ट्रिंग मध्ये सस्टेन होतील, बाकीच्या नाही होणार. ज्या वेवलेंथच्या स्टेशनरी वेव्स पॉसिबल आहेत त्याच वेवलेंथनी हे पार्टिकल्स किंवा त्याच फ्रिक्वेन्सीने हे पार्टिकल्स व्हायब्रेट होऊ शकतात. नेक्स्ट, two similar wires on the sonometer are tuned to unison, means frequency of first wire is equal to frequency of second wire. Frequency of vibration of first wire, frequency of vibration of second wire. They are tuned to unison, means they are in resonance, means they have same frequencies. One wire is 25 centimeter long. So first wire 25 centimeter long and stretched by, and it has been stretched by 400 gram. ऑप्शन डी. Option D. The length of the other wire. Okay, this wire has been stretched by 400 gram. 400 gram means 0.4 kg. So 0.4 into G. Tension in the first wire. The length of the other wire. Length of the other is equal to question mark. The length of the other wire which is stretched by 400 gram. So tension in the second wire is, okay, in the first it was not 400. In the first it was 100. So 100 means 0.1 kg into G. So here we have to write 0.4 into G. So we will assume that both of the wires are in fundamental mode. So N naught of first is equal to N naught of second. N is what? V by 2L. So 1 upon 2L of first into tension of first upon mass per unit length of first. Now we will assume mass per unit length of first
and mass per unit length of second to be same. We will assume the mass per unit length to be same. So tension of first upon mass per unit length here 1 upon 12 under root T by mu, like this. So this common things will get cancelled. So length of the second wire is equal to length of the first into tension in the second upon in the first. Length of the first is 25 centimeter. Tension in second was zero point 0.4 kg into G, 0.1 kg into G. So that has to be 50 centimeter. So option C, not D. कळलं का? Clear? Next. A uniform rope hangs from the rigid support with a block attached to one end. Transverse is produced at the lower end. The speed with which the pulse travels along the rope. What happens to the speed? Same throughout, decreases, increases, is determined by the energy contained in the pulse. Hmm. What about the speed? What happens to the speed? स्पीड काय होईल? वाढत जाईल, increases or same throughout? काय होईल? कसं जस्टिफाय करणार? What is the answer? Logic. What is the logic? Correct. V is equal to T by mu. As we go up, tension goes on increasing because not only this weight matters, but also the weight of the hanging portion matters. Yes or no? Hmm? Tension at given location X has the responsibility to balance the weight of all the objects below it. So this rope length, this hanging rope, that weight also needs to be increased. So speed of the pulse will go on increasing. Next. असंच केलंय का? If you ignore the length of the, if you ignore the mass of the pulse, then V will be almost same. Everywhere it will be same. But here we have to consider it and we have to give the answer. 55.
व्हॉट इज द आन्सर? सेकंड ऑप्शन सांग, कसं कसं केलंस? काय फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला? 1/12 अंडर रूट टी अपॉन म्यू. बर. व्हीला रिप्लेस केलं अपॉन म्यू. पुढं टेन्शन सगळ्यामध्ये सेम असणार. पुढं फायनल 20 होणार. बर. क्वेश्चनच तुला कळला नाही. द लोएस्ट फ्रिक्वेन्सी विथ विच द हेवी स्ट्रिंग कॅन रेझोनेट. आता ही हेवी स्ट्रिंग आहे. त्या हेवी स्ट्रिंग मध्ये जी काय स्टेशन आहे हेवी स्ट्रिंगचा, तो कसा आहे? फिक्स. पण हा जो अटॅच केलाय तो रेअरर मीडियमला अटॅच केलाय. बरोबर का? इथला एंड फ्री टू व्हायब्रेट आहे, इथला एंड जो आहे तो फिक्स्ड आहे. त्यामुळे लोएस्ट पॉसिबल फ्रिक्वेन्सी जी मिळणार किंवा लोएस्ट पॉसिबल मोड जो मिळणार तो असा मिळणार तुम्हाला. जी हेवी स्ट्रिंग आहे ना ती अशी व्हायब्रेट होणार आहे. इथं तुम्हाला काय मिळणार आहे? अँटीनोड मिळणार आहे. स्ट्रिंगचा हा एंड फ्री असल्यासारखा आहे कारण तो त्याच्यापेक्षा लायटरला जोडलाय. सो इथं जे रिफ्लेक्शन मिळणार आहेत वेव्हचे ते रिफ्लेक्शन फ्रॉम रेअरर मीडियम आहेत. इथं जे आहेत ते डेन्सर मीडियम आहेत. सो इथला इथला पार्टिकल ऑसिलेट होऊ शकत नाही, इथला होऊ शकतोय. असं आहे. सो इथं अँटी नोड मिळणार, इथं नोड मिळणार. ही सिच्युएशन 1 आहे. कळलं का? ही सिच्युएशन 1 आहे. मग हेवी स्ट्रिंगची लेंथ तुम्हाला जी काय घ्यायची आहे ती तुम्ही घ्या. किती घ्या? एल घ्या. याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एन नॉट इन द केस 1, एन नॉट ऑफ द केस 1 किती आली? V/2L नाही आली. ती किती असते? V/4L असते. बरोबर. एल ला की तुम्ही किती घेणार आहे? कॅपिटल एल घ्या. ही सिच्युएशन 1 होती. पुढे काय म्हटलंय? इफ द मुव्हेबल सपोर्ट इज पुश टू द राईट बाय 10 सेंटीमीटर. हा मुव्हेबल सपोर्ट आहे. हा राईटला शिफ्ट केला 10 सेंटीमीटर, तर हा जो काय जंक्शनवाला पॉईंट आहे तो पुलीवरती येणार. जंक्शनवाला पॉईंट जर पुलीवरती आला, हेवी स्ट्रिंग जी आहे ना ती दोन्ही साईडला फिक्स झाली बघा आता. कारण पुलीवरचा पॉईंट पण ऑसिलेट नाही होऊ शकत. त्यामुळे हा पण फिक्स एंड झाला, तो पण फिक्स एंड झाला. त्यामुळं नवीन फंडामेंटल मोड जर तयार करायचा असेल तर तो असा मिळणार. सो सिच्युएशन 2 मध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी V/2L घेणार तुम्ही. असं आहे. टेन्शन तेच राहणार आहे. त्यामुळं टेन्शन तेच राहणार आहे. या स्ट्रिंगचं हेवीचं मास पर युनिट लेंथ पण सेम राहणार आहे. हेवी मधलं टेन्शन पण सेम राहणार आहे. टी आणि म्यू इथला जो आहे हेवीचा, टी आणि म्यू इथला जो आहे हेवीचा सेमच आहे. ही सिच्युएशन 2 आहे. असं करून ते सॉल्व्ह करायचं. ही लेंथ जी आहे ती अजून पण एलच आहे ना. हेवीची लेंथ किती आहे? एल. फक्त हेवी स्ट्रिंग जी होती ती एकदा फिक्स एकदा ओपन अशी होती आणि दुसऱ्या केसमध्ये दोन्ही साईडला फिक्स आहे. फिक्स्ड ॲट बोथ एंड आणि इथं कसं आहे? फिक्स ॲट वन एंड, फ्री ॲट अदर एंड. सो ही V/4L वाली केस आहे आणि ही V/2L वाली केस आहे. सो सेकंड केसमध्ये फंडामेंटल किती मिळेल ते विचारले. सो फर्स्ट केस मधली फंडामेंटल दिली आहे, लोएस्ट फ्रिक्वेन्सी दिली आहे. सेकंड केस मधली लोएस्ट फ्रिक्वेन्सी विचारली. पहिल्या केसमध्ये ती V/4L आहे, दुसऱ्या केसमध्ये V/2L आहे. व्ही दोन्ही केसमध्ये सेमच आहे. सो आन्सर किती आलं? 1/2 आलं. सो N02 जो आला तो आला 2 टाइम्स N01. सो आन्सर डबल आलं. N01 किती होता बघा? 120. सो आन्सर होणार आहे 240. तुम्हाला क्वेश्चन कळला का? आधी जी हेवी स्ट्रिंग होती ती एका साईडला फिक्स एका साईडला ओपन होती. दुसऱ्या केसमध्ये दोन्ही साईडला फिक्स झाली. तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय असेल म्हणजे लोएस्ट पॉसिबल फ्रिक्वेन्सी काय असेल? पहिल्या केसमध्ये एवढी होती, दुसऱ्या केसमध्ये काय असेल? व्ही बदलणार नाहीये. आन्सर यायला पाहिजे सी. चेक करू शकताय त्यांनी काय दिलंय? सी दिलंय. क्वेश्चन समजला का तुम्हाला? तू जे सॉल्व्ह केलंयस त्याचा आणि याचा काय संबंध? तू जे बोललास त्यातलं काही इथं ऍप्लिकेबल नाहीये.
10 होती, 20 झाली. कुठली लेंथ 10 ची 20 झाली? हेवीची लेंथ दोन्ही केसमध्ये सेमच होती, बरोबर ना? फक्त हेवी वाली जी आहे ती स्ट्रिंग पहिल्या केसमध्ये फिक्स्ड ॲट वन एंड ओपन ॲट फ्री ॲट अदर एंड, ही वाली केस आहे. आणि दुसऱ्या केसमध्ये हे हा जो काय मुव्हेबल सपोर्ट आहे 10 सेंटीमीटर न पुढे गेला की हे जे जंक्शन आहे हे पुलीवरती येईल. जंक्शन पुलीवरती आलं की पुलीवरचा पॉईंट हलवू शकत नाही तुला तो पण. फिक्स एंडला नोड मिळणार, फ्री एंडला अँटी नोड मिळणार असं. कळायला लागलंय का तुम्हाला मी काय बोलतोय? सो दिस कम्प्लीट्स द चॅप्टर स्ट्रिंग वेव्ह. वेव्ह मधला स्ट्रिंग वेव्ह वाला पार्ट संपला. आता चालू होतील साऊंड वेव्स, बरोबर? सो उद्याच्या लेक्चरला तुम्हाला बसून सॉल्व्हिंग करायचंय. लेक्चरच्या वेळी कुठलं वेव्हचं जे काय राहिलंय नीटवाल्यांनी लास्टली स्ट्रिंग वेव्स वरचे जेवढे क्वेश्चन्स आहेत तेवढ्या सगळ्याचं लास्टली पीवायक्यूज आणि एनालिटिकल. जेई वाल्यांनी लेवल 1 आणि लेवल 2 आणि लेवल 3. पहिला लेवल 1 मग लेवल कुठलं करणार आहे? लेवल 3 होईल ना पहिल्यांदा? तुम्हाला कुठलं जास्त डिफिकल्ट वाटतंय? लेवल 2 जास्त डिफिकल्ट वाटतंय? पीवायक्यू जास्त डिफिकल्ट जात असतील तर त्याच्यापेक्षा कमी डिफिकल्ट जे आहे ते पहिला करा. काय जास्त डिफिकल्ट आहे? लेवल 2 जास्त डिफिकल्ट आहे? 3? एक काम करा, सिंगल चॉईस वाले, सॉरी लेवल 1 लेवल 2 मधले सिंगल चॉईस वाले आणि मग मेन्सचे पीवायक्यूज एवढं करा. आता मल्टी चॉईसच्या मागे लागू नका. पहिल्यांदा मेन्सची डिफिकल्टी तुम्हाला एकदा इझी वाटू दे, ठीक आहे? मेन्स जेव्हा तुम्हाला इझी वाटायला चालू होईल तेव्हा मग तुम्ही लेवल 2 मधले मल्टी चॉईस पण करायला घ्या, काय अडचण नाही. कळलं? हा, उद्यापासून सॉल्व्हिंग करायचं आहे. बाकी तुमचं रिव्हिजनचं सॉल्व्हिंग चालू आहे का? प्लॅन नुसार चालू आहे का? ऑनलाईन लोकांचं चालू आहे का प्लॅन नुसार? चालू आहे, बरं ठीक आहे, थांबूया.